अवकाळी पावसाचा फटका ठाण्यामध्ये देखील बसलेला आहे। आपण सध्या ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान असणाऱ्या रेल्वे ट्रॅकवरती आहोत आणि याच ठिकाणी उंच अशा ब्रिजवरून आपण हे दृश्य दाखवू शकतो। याच ठिकाणी वादळी वाऱ्याचा फटका जे आहे ते रेल्वे ट्रॅक धीम्या मार्गावरती मध्य रेल्वेला बसलेला आहे। या ठिकाणी ओव्हरहेडचा खांब जे आहे ते थेट रेल्वेवरती पडल्यामुळे या ठिकाणी मोठी वाहतूक जे ते ठप्प झालेली आहे। रेल्वेची जे मध्य रेल्वेची जे ते धीम्या गतीवरची जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत रेल्वे गाड्या पूर्णतः बंद झाल्या, त्यामुळे जलद गतीवरच्या गाड्या ज्या आहेत त्या पूर्णतः सुरळीत सुरू आहे। मात्र या ठिकाणी पाहू शकतो एकमेकाच्या गाडीच्या मागे गाडी ज्या आहेत त्या पूर्णतः रुळावरती उभ्या ठाकलेल्या आहेत आणि या ठिकाणी प्रवासी देखील आता ट्रॅकवरती उतरून थेट आता स्टेशन परिसर गाठत आहेत, तर काही जण जवळपास असणारे बस किंवा रिक्षा टॅक्सी गाठत आहेत। त्यामुळे मोठा प्रवाशांना हा मोठा फटका बसलेला आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून या ठिकाणी आता कामाला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे नक्कीच किती वेळ लागतो अंदाजे हे देखील सांगू शकत नाही। मात्र या ठिकाणी मध्य रेल्वेच्या वतीने अधिकारी जे आहे ते पूर्ण टीम कामगार टीम आहेत या ठिकाणी आता गाडीवरती चढलेली आहेत आणि याच गाडीवरती शिडीच्या सहाय्याने हा ओव्हरहेडचा खांब जो आहे तो काढण्याचं काम सुरू आहे आणि त्याच ठिकाणी त्याला बसवण्याचं देखील आता प्रक्रिया सुरू होणार आहे। मात्र सध्या तरी परिस्थिती पाहता रेल्वे रुळावरती अनेक नागरिक, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं हे खांद्यावरती घेऊन आपले महिला या ठिकाणी जाताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी प्रवाशांना मोठा फटका बसलेला आहे। रेल्वे प्रवासी देखील संतापलेले आहेत। सकाळी देखील असाच फटका जे ते रेल्वे प्रवाशांना बसला होता, तर आज देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रवास करताना रेल्वे चाकरमान्यांना बसल्या आहेत। सायंकाळची कामाची सुटण्याची वेळ आणि अशातच या रेल्वे ठप्प झाल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातो। रेल्वेच्या या भोंगळ कारभार पुन्हा एकदा आता चव्हाट्यावरती आलेला आहे। त्यामुळे नक्कीच किती वेळ लागतो हे देखील आता या ठिकाणी सांगू शकत नाही। मात्र युद्ध पातळीवरती काम जे ते सुरू करण्यात आलेलं आहे। रेल्वेचे इंजिनियर असेल, कामगार असतील यांच्याकडनं हे काम आता युद्ध पातळीवर केला सुरुवात केलेल्या गेल्या काही अर्धा तासपासून ह्या रेल्वे ज्या त्या गाड्या मध्य रेल्वेच्या ठप्प झाल्या आहेत। त्यामुळे नागरिकांना, चाकरमान्यांना याचा मोठा फटका या ठिकाणी पाहायला बसला आहे। पाहू शकतो रेल्वे ट्रॅकवरनं प्रत्येक प्रवासी जे आहे ते आपले सामान त्या डोक्यावरती ओझं घेऊन जे ते या ठिकाणी चालताना दिसत आहे। त्यामुळे रेल्वे प्रवास करताना आता या ठिकाणी आता दुसऱ्या प्रकारची सुविधा रेल्वे प्रशासन कशा प्रकारे करतील हे देखील पाहणं गरजेचं। मात्र ज्यावेळेस अशी परिस्थिती येते त्यामुळे नक्कीच कुठेतरी रेल्वे प्रशासन देखील सतर्क राहणं गरजेचं आहे। मात्र मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाचा फटका ठाणे शहरात देखील बसलेला आहे। अनेक ठिकाणी झाडं देखील पडलेली आहेत, गाड्यांचे देखील नुकसान झाले आहेत। त्याचबरोबर रेल्वेचं देखील या ठिकाणी आता प्रवाशांना फटका आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे नक्कीच किती वेळ आता लागेल दुरुस्तीला हे देखील पाहणं गरजेचं आहे। कॅमेरा गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।